अगं आत्ता मी इथले सगळे वाळलेले कपडे काढले, तू आता हे कुठले कपडे घेऊन आलीस परत? नाही, रंग जाणारे कपडे मी वेगळे काढून ठेवलेले, ते धुतलेत आता. अरे वा, माईंच्या इन्स्ट्रक्शन्स मस्त फॉलो करतेस. हळूहळू अंगवळणी पडतायत. नाही, शिकतेस हेच खूप चांगलं आहे. कर. काय ग? हा, काय आंधळी आहेस? हो, अंगावर उडतय ना माझ्या सगळं, दिसत नाही तुला? नशीब काढलंस ग, वाचलीस आज. कशातून? वा वा, शर्मिष्ठाचं लग्न मोडलंस. आणि मी त्या गावचीच नाही हे दाखवण्याचा अभिनय जो काय तुला जमतो ना, आहाहाहा. तू किती नाही म्हणालीस ना तरी सगळी पाळं मुळं अशी मी खणून 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 काढणार आहे. गेले होते त्यांच्या घरी, 10 दिवस नाहीयेत ते इकडे, तिरुपतीला गेले. म्हणजे तुझं आजचं मरण 10 दिवसानंतर आहे इतकंच. पण आहे मात्र नक्की, पाताळात गाडून ठेवलंस ना सत्य, तरी सुद्धा मी ते ओढून बाहेर काढीन आणि तुझं बिंग फोडीन. मग बघ, हे असंच माई तुला पिळतात की नाही ते बघ. असं पिळणार आणि वाळत घालणार. अरे बापरे, हायतेच आहे पोर. काय काय डॅड तुम्ही कशाला घाई करतायत? तर काय करू? कियारा, हाय. हाय. लुकिंग रेडियंट. चमकतेस. तू अशी हसलीस ना, ऑनेस्टली कुछ कुछ होता है. ऍक्च्युली माझ्या डॅडनी मला हिंट दिली होती आणि तुझे डॅड पण फेवर मध्ये होते, पण तुला भेटल्याशिवाय डिसिजन घेणार नाही हे ठरवलं होतं मी. अँड आय थिंक आय फाउंड माय लव्ह. तुझ्या डोळ्यांनी, स्माइलनी, तुझ्या पूर्ण बिहेवियरनी सांगितलंच आहे. बट आय स्टिल वॉन्ट टू चेरिश दिस मोमेंट अँड ट्राय टू मेक इट मेमोरेबल. चांगलं आहे ऑफिस. पेढी सोडून नोकरी करायचं ठरवलंच, बरं केलंस. पोस्ट कुठली आहे तुझी? असिस्टंट मॅनेजर. अजून माझा तुझ्यावर राग आहे हे तुला माहित आहे. हा राग बाजूला ठेवून तुला शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगायला आलोय. मी अगदी मनापासून बोलतो आणि खरं बोलतोय तुझ्याशी.
तुझ्या घरच्यांनी माझा अपमान केला नसता किंवा त्याहीपेक्षा ना तू शेपूट घालून बसला नसतास ना, अरे मी तुझ्या आणि कियाराच्या लग्नाला परवानगी दिली असती. माझा काही विरोध नव्हता तुमच्या प्रेमाला. पण कसं आहे, सापाच्या शेपटीवर पाय दिला ना की तो डसणारच. मला काही म्हण रे, साप म्हण, काही म्हण, पण या सापाच्या शेपटीवर तुझ्या आज्याने पाय दिला आणि तो अपमान मी विसरणार नाही. चल, झालं गेलं, जाऊ दे. तू लग्न झालंय, सेटल झालाय, बायको छान आहे तुझी. हो, म्हणजे तुझ्या फॅमिलीला हवी तशी आहे. कसं आहे ना अक्षय, तू आणि कियारा एकत्र आला असतात ना तर तुम्ही फक्त सुखी झाला असतात रे. तुझ्या फॅमिलीने तिला आपलं मानलं नसतं. कसं आहे, आता तुमचे रस्ते वेगवेगळे आहेत. तू सेटल झालास, तिलाही होत. हे बघ, हा महेश सावंत आहे ना, याने कधीच कुणासमोर रिक्वेस्ट केली नाही. पण आज एक बाप, मुलीचा बाप म्हणून मी रिक्वेस्ट करतो, तू तुझ्या आयुष्यात परत येऊ नकोस. सुखी होऊ दे ना तिला. पण लग्न ठरलंय. अरे अर्जुन चांगला मुलगा आहे. कियारा, विल यू मॅरी मी? थोडं लवकर, माझा गुडघा दुखायला लागलाय. हे बघ अर्जुन, तू मला खूप आवडतोस. मला तुझं वागणं पण खूप आवडतं. पण काय आहे ना, पण कुठून आला मध्ये? तू मला आवडतोस एवढंच म्हण ना फक्त, प्लीज. इट्स गेटिंग अ लिटल अर्ली. म्हणजे आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. कसं आहे, आपल्याला आपल्या लाईफमध्ये कोण आवडतो आणि आपल्याला कोण हवंय नक्की, हे सगळं डिसाईड करायला थोडा वेळ तर लागतोच ना. मला हे सगळं काही माहीतच नव्हतं. खूप अचानक झालं. आणि आपण 2 दिवसाआधीच भेटलोय आणि लाईफचा एवढा मोठा डिसिजन मी असं इतक्या लवकर कसं घेऊ ना. आय होप यू गेट माय पॉइंट. अर्जुन, आय डू. सो स्वीट अर्जुन. तू खरंच खूप चांगला आहेस रे. अँड तू खूप सेन्सिटिव्ह आहेस. आय मीन, तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय. आय नीड अ लिटल टाइम. प्लीज उठ ना आता. तुला कळलंय रे अर्जुन, बट डॅड वोंट अंडरस्टँड. त्यांना वाटेल की कशाला पाहिजे एवढा टाइम. तुम्हाला लाईफमध्ये काय हवं हे ठरवण्यासाठी थोडा वेळ हवा, स्पेस हवी, नाही का? मला असं वाटतं की मला थोडं सेल्फ टॉक करायला पाहिजे. माझं हार्ट काय म्हणतं, माइंड काय म्हणतं, हे सगळं तर कळायला पाहिजे ना. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट से. अग्रीड. पण माझ्याकडे 4च दिवस आहेत कियारा. आय नो. मला पण आता असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता गोव्याला जाऊया. मस्तपैकी बीचवर सनसेट बघत बसावं आणि ह्याच्यानी मला माझा आन्सर पण मिळू शकेल. ओ, ओके. मग जाऊया का आपण? आपण जायचं असेल तर मी पुढच्या क्षणातच तयार आहे. येस, बट ऑफकोर्स आपण दोघंच तर नाही जाऊ शकत. मी माझ्या फ्रेंड्सना पण बोलवून घेते. चालेल ना? बाय ऑल मीन्स, येस येस, वाय नॉट. नक्कीच जाऊया आपण. कधी ते सांग फक्त. लगेच. पण डॅड परमिशन नाही देणार रे. मी उगाच स्वप्न रंगवतीये. अगं, तुझे स्वप्न पूर्ण करायला तर आहे मी इथे. मी बोलतो तुझ्या डॅडींची. तुझा पॅकिंग कर. ओके. एवढीच रिक्वेस्ट आहे. तू सुखी झालास ना तर तिला पण सुखी होऊ दे. आणि राहता राहिली कालची घटना. आता तो योगायोग म्हणावा की तुम्ही सगळ्यांनी ठरवून केलेली गोष्ट, हे मला माहित नाही. मला ती जाणूनही घ्यायची नाही, मला उघडायची पण नाही. पण ते ताबडतोब थांबलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता. कळलं?
माझ्या मुलीच्या आयुष्यातून कायमचा हद्दपार हो हे सांगायला आलोय मी. तुमचा राग मी समजू शकतो. मी तुमच्याकडे अनेकदा दारू वगैरे पिऊन तमाशा वगैरे जे केलं ते सगळं चुकीचं आहे हे पण मला मान्य आहे. पण मी तुम्हाला खरं सांगतोय, मी आता खरंच स्वीकारले की कियाराचं आणि माझं लग्न झालेलं नाहीये. मी अमृताला बायको म्हणून स्वीकारलंय आणि मी सेटल्ड व्हायचा प्रयत्न करतोय, म्हणून मी हा जॉब सुद्धा घेतला. आणि उरला प्रश्न कालच्या भेटीचा, तर तो खरोखर योगायोग होता. हा म्हणजे मी अमृता बरोबर तिकडे जेवायला गेलो होतो आणि तिथेच नेमकी कियारा आणि अर्जुन भेटले. आता ओळख न दाखवणं मला प्रशस्त वाटलं नाही. हाय हॅलो झालं आणि त्यात अर्जुनने फोर्स केला की इथे काही लिहिलंय का रे, मी मूर्ख आहे असं लिहिलंय? 12 गावचं पाणी प्यायलोय. किती गावाचं? 12 गावांचं. हे योगायोग आहेत ना, हे ताबडतोब बंद करायचे. आधीच सांगतो. तर डोकं शांत आहे ना, तोपर्यंत मिटवून टाक. एकदा हे गरम झालं ना, भारी पडेल. आणि हे तुला चांगलं माहित आहे. माझ्या मुलीच्या आयुष्यातून कायमचा निघून जा, एवढंच सांगायला आलोय. झालं सांगून. कामं नाही करायची ऑफिसची? जा ना ऑफिस मध्ये जाऊन काम कर. फक्त असिस्टंट मॅनेजर म्हणूनच राहायचंय, मॅनेजर वगैरे व्हायचं नाही का? अरे नोकरी गेली ना, तर मी तुला माझ्या बारचा मॅनेजर म्हणून पण ठेवणार नाही. कळतंय का काय? भाऊजी भाऊजी आता परत बॅग भरून कुठे निघालात? तुमच्या डोक्यात अजून राग गेला नाहीये का? मी म्हंटल ना आमचं चुकलं म्हणून. मधुरा, तू जरा शांत हो बघू, शांत हो. हा, तुला वाटतंय तसं काही नाहीये. मी तुमच्यावर रागून कुठेही निघालेलो नाहीये. हा, मी माझ्यावर मात्र नक्की रागावलेलो आहे. राहू देव भाऊजी, आपण देऊ त्यांचे पैसे. आणि आज इतकी वर्ष आम्ही बघतोय ना तुम्ही किती कष्ट करताय ते. देव एक ना एक दिवस त्याचं फळ नक्की दे. मधुरा, अगं पैशाचं काय आहे का? आज आहे उद्या नाही. आणि हा सगळा पैसा आपण वर थोडीच घेऊन जाणार आहोत. ते डबोलो सगळं इथेच ठेवून जाणार आहोत. आपण सोबत घेऊन जाणार आहोत आपल्या पाप पुण्याच्या वह्या. अगदी खरे. म्हणजे झालंय असं मधुरा, आपली अमृता सारखी स्वप्नात येते का माझ्या? अगं बाई, आणि काय म्हणतीये? नाही, म्हणत काय नाही, पण माझ्याकडे बघून अशी मंद हसत असते. चेहरा उदास असतो तिचा, आणि डोळ्यात पाणी. काय सांगताय काय? हो ना. अगं 1 नाही 2 नाही 3 दिवस झाले ती माझ्या स्वप्नात येते. माझ्या जीवाला खूप काळजी वाटते ग. मला सारखं असं वाटतंय की आपली अमू सुखात नाहीये सासरी. अहो काय बोलताय हे? नाही म्हणजे त्यांच्या घरी कडक शिस्त आहे, पण माणसं तशी चांगली आहे. तो मी नव्हते का गेले त्यांच्याकडे, अशी अचानकच गेले होते. म्हणजे मला सुद्धा असंच वाटलं म्हणून गेले. आता कसं बोललीस? लेकीची काळजी वाटली ना की मागचा पुढचा विचार न करता माणूस थडकतच तिच्या सासरी. स्वतः जाऊन खातर जमा करून घेतल्याशिवाय जीव शांत होत नाही माणसाचा. अहो पण अगं 2 तासांसाठी तिथे जाऊन काय करणार आहे? तेवढा वेळ चांगलीच वागणार तिकडची माणसं. पण तिकडे जाऊन राहिलं ना की सगळ्या खाचा खोचा दिसतील. अगो बाई, म्हणजे राहायला चाललाय तुम्ही त्यांच्याकडे? हो.
अर्जुन मला ते कोलॉन देतोस का प्लीज? आणि तिकडचे ते आयलाइनर आणि शॅडो प्लीज. नक्की. आणि तिकडून ना परफ्यूमची बॉटल. हा तिकडेच आहे. अजून तिथे पण काही पडलेत बघ, लिपस्टिक आणि लायनर. नक्की. सॉरी मी तुला कामाला लावतेय. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. माझ्याकडे वेळच वेळ आहे. अक्की, मी येते तुझ्याकडे. अभी नाही तो कभी नाही. मग कधीच भेटू नाही शकणार यार आपण. आय एम कमिंग बेबी. अहो पण मुलीला मूल झाल्याशिवाय तिच्या घरचं पाणी प्यायचं नसतं असं म्हणतात ना. नाही म्हणजे आपण असलं काही मानत नाही, पण ते नक्की मानत असणार. जर पाहिलंच ना, हे असल्याच काहीतरी खोळचट आउटडेटेड किती कल्पना मानत असतील हे घाडगे देव जाणे. पण बिचाऱ्या अमूला मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असणार. अहो पण भाऊजी ते तुम्हाला तिथे राहू देतील का? आणि त्यांनी विचारलं तुम्हाला तर तुम्ही काय सांगणार आहात? आमची अमू सुखात आहे का नाही हे बघायला आलोय म्हणून. नाही नाही तसं नाही सांगता येणार. मी काय सांगेन की बघ, म्हणजे लग्न झाल्यानंतर अमृता त्यांचं घर सोडून इकडे आली होती. हा, आणि बेबी पोलिसात गेली होती. तो सगळा गोंधळ झाला होता. माई साहेब खूप नाराज झाले होते त्या गोष्टीवर. मी त्यांना सांगेन की आता आमची अमू कशी वागते ते बघण्यासाठी मी आलेलो आहे. ते काय माझा अपमान करतील, त्या चार शब्द बोलतील, पण मी करीन सहन. पण स्वतः बघून खात्री केल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नाही. बर, हे सगळं तू निरंजनला समजावून सांग. हा, येतो मी. अदन-बदन फोन करत जाईल. हा, भाऊजी सांभाळून राहा. हं. काळजी करू नकोस. अक्षय, आज लवकर आलास? हा. डबा खाल्लास का? काम लवकर झालं ना, त्यामुळे मी लवकर आलो निघून. बाकी काही नाही. अरे ते दिसतंय मला, म्हणूनच विचारते तुला. लवकर आलास ना तर डबा खाल्लास का? हो 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 हो, तोंडल्याची भाजी मस्त होती. तोंडल्याची भाजी? नाही नाही सॉरी, गवारची भाजी. कामाच्या प्रेशरमुळे ते. काय चाललंय तुझं? आज मटार बटाटा भाजी दिली होती डब्यात. सॉरी, मी विसरूनच गेलो ते गडबडीत. छान होती, पण भाजी मस्त होती. काय चाललं तुझं अक्षय? डबा खालास का विचारलं ते आठवत नाहीये. कुठली भाजी होती ते आठवत नाहीये. कशाला इतकं काम करतोस तू? दमलायस बघ किती. काय झालं अक्षय? काय झालं तुम्हाला? ऑफिस मध्ये काही टेन्शन आहे का? कॉफी करून आणू घरी अक्षय? म्हणजे जरा गोंधळ कमी होईल. वसुधा, कशाला डिवसतेस ग त्याला?
तुला दिसते ना तो किती दमून आलाय ते. मग त्यापेक्षा उत्तम चहा करून आण त्याच्यासाठी. जमेल का? चहा 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 चहावरून आठवलं माई, हाच माझं व्रत आहे हो. मला जप करायला बसलं पाहिजे. व्रत? हो आहे व्रत. आलेच. मी करते चहा, रूम मध्ये आणून देते. हो. माई अगं काय? मी फ्रेश होऊन येतो. आता नवीन काय घडलं असेल? जाम टेन्शन दिसतंय अक्षयला. कसलं टेन्शन आलं याला? त्या कियाराचं तर प्रकरण पुढे आलं नसेल ना पुन्हा? काय रे, अजून तुम्ही दोघंही घरातच? काय शॉपिंग फिरणं काहीच नाही का? काय रे अर्जुन? त्याच्यापेक्षा जास्तीच काहीतरी ठरवलंय. काय काय नक्की काय ठरवलं तुम्ही दोघांनी? ऑफकोर्स, इफ यू अलाव अस दॅट इज. म्हणजे ऍक्च्युली मुंबईमध्ये थोडं कोंडण्यासारखं होतं. मोकळेपणाने बोलायचं आम्हाला एकमेकांशी. वी नीड टू स्पेंड अ लिटल टाइम विथ इच अदर. सो आउटिंग साठी 3-4 दिवस आम्ही गोव्याला जायचं ठरवलंय. गोवा का? वा वा, छान छान, ग्रेट. ए पण ऑफकोर्स मित्रांबरोबर. अर्जुनचेच फ्रेंड सोबत. हो, माझे फ्रेंड्स. हो. बरं, कधी निघताय? म्हणजे बुकिंग वगैरे करायची आहे का? नाही, ते तुम्ही माझ्यावरती सोडा. आम्ही गाडी घेऊन चाललोय. आफ्टर ऑल गोव्याला जाण्याची खरी मजा तर रोड ट्रिप मध्येच आहे. हो, त्यात मजा आहे. बरं, कधी निघताय? आता 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 निघताय तुम्ही? सगळं ठरलंय आधीच, प्लॅनिंग वगैरे? तुमचं जनरेशन ना सॉलिड फास्ट आहे. पण मिंटू, यात खरंच खूप आनंद आहे. बरं वाटलं मला. आणि सांभाळून जा. आणि ऐक, कियारा ना दिसते तशी नाहीये, फार बदमाश आहे. हो. नीट लक्ष ठेव तिच्यावर. हो, माहितीये मला. ती म्हणते काहीतरी एक आणि करते काहीतरी दुसरंच. म्हणजे ती आमची एक स्वीट सिक्रेट आहे. नंतर सांगेन. अच्छा, स्वीट सिक्रेट. असू दे. एन्जॉय करा. हा, आणि सांभाळून जा. फोन करत राहा. हो, नक्की. हा, हो डॅड. थँक गॉड, इथपर्यंत पोचले. आता पुढचा टप्पा. गिव्ह मी सक्सेस गॉड. माझ्याच आयुष्यात इतकं प्रेशर काय यार. अक्षय, हा, ठेव डोक्यावर. ठेव ना समोर. काय झालंय? तू वरती पण टेन्स्ड होतास. आज ऑफिसमध्ये क्यूचे डॅड आले होते. What? काय वाट लावशील? हळू. हा, एकदम सोफिस्टिकेटेड बोलले. शक्यच नाही. तेच तर.
म्हणजे धमकीच दिली पण सोफिस्टिकेटेडली. एक्सपेक्टेड. त्यांना असं वाटतंय की मी जॉब स्वीकारून माझ्या लाईफ मध्ये खूप सेटल्ड झालोय आणि मला खूप चांगली बायको मिळाली. मला तेच असं वाटलं. मुद्द्याचा बोल काय? मुद्द्याचं हे की त्यांनी मला सांगितलं की तू सेटल झाला आयुष्यात, आता किऊच्या आयुष्यात इंटरफेअर करू नकोस. तुला माहिती ते काय म्हणाले? व्हॉट? जर तुझ्या घरच्यांनी माझा अपमान नसता केला तर मी तुझं आणि मिंटीचं लग्न लावून दिलं असतं. शपथ हो. अरे यार अमृता, हेच गोची झाली यार. अण्णाने उगीच त्यांचा इन्सल्ट केला यार, नाही तर माझं आणि किऊचं लग्न झालं असतं. काय उपयोग पण आता यार. त्यांना असं वाटतंय की मी खूप चांगला सेटल्ड आहे आणि अर्जुन इज परफेक्ट फॉर मिंटी. ए थांब 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 थांब, प्लीज स्टॉप द कार. काय झालं? तू तू खूप खुश दिसतोयस. मी खूप खुश आहे कियारा, आणि थोडा सरप्राईज सुद्धा आहे की हा इनिशिएटिव्ह तू घेतलास गोव्याला जायचा. हा. मी एक काम करतो, मी रोहन आणि ऋषिकेशला फोन लावतो आणि त्याला कळवतो की आम्ही गोव्याला चाललोय, तुम्ही आम्हाला तिथे भेटा. एक सेकंड ना, वन सेकंड. हॅलो रोहन, अर्जुन बोलतोय. ऐक ना, मी आणि कियारा आता गोव्याला चाललोय बाय रोड. सो वाय डोंट यू अँड ऋषिकेश जॉइन अस? फ्लाईटनी या तुम्ही दोघं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि हॉटेलची बुकिंग करू शकाल का? अरे थँक्स यार, थँक्स अ लॉट. थँक्स अ टन. चल सी यू देयर. बाय बाय. ऑल सेट. हे बघ, हॉटेलची बुकिंग पण झाली आहे. एक तुझ्यासाठी स्पेशल स्वीट बुक करायला सांगितली मी त्यांना. व्हॉट्स इट? ओके, बट ऐक ना, मला तुझी एक हेल्प हवी आहे. हेल्प? काय झालं? ऍक्च्युली प्लॅन मध्ये एक छोटासा चेंज आहे. छोटासाच. कसला चेंज? मला ना माझ्या गर्ल्स गँग बरोबर थोडा टाइम स्पेंड करायचा आहे. मग बोलो ना त्यांना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांना प्रॉब्लेम असेल ना. का? हे बघ, आम्हा मुलींना एक पार्टी करायची आहे 2 दिवसाकरता गोव्याला. सो वी वर प्लॅनिंग की आम्ही 2 दिवस आधी गोव्याला जातो अँड देन लेटर ऑन यू जॉइन अस. हे बघ, आय एम सो सॉरी, मी डॅडला नाही सांगू शकले, कारण की डॅडनी मला अलाउच केलं नसतं. ते मला इनफॅक्ट कुठेच जाऊ नाही देत, मुलींसोबत पण नाही. सो मला तुलाच रिक्वेस्ट करायला लागतं यार, प्लीज प्लीज मला जाऊ दे ना. पण अरे ऐक तर, इन केस आपण ऑस्ट्रेलियाला गेलो तर लग्न करून, मग तर माझी फ्रेंड सोबत भेटच होणार नाही. प्लीज यार, आत्ताच वेळ आहे, जाऊ दे ना. पण कियारा, मी फक्त 4 दिवसासाठी आहे ग इथे. त्यातले जर तू 2 दिवस तुझ्या मैत्रिणींबरोबर गेलीस तर यार आपल्याला एकत्र टाइम स्पेंड करताच येणार नाही. अरे पण फक्त 2च दिवस ना, बाकी 2 दिवस तर तुझ्या सोबतच असणार. मग आपण तेव्हा करूया एन्जॉय. ओके. थँक्यू अर्जुन. मग मी इथेच उतरते, माझी फ्रेंड इथे जवळच राहते. सो आधी मी तिकडे जाते आणि मग तिकडून आम्ही गोव्याला जातो. देन लेटर ऑन यू जॉइन अस. मग तिकडे भेटूया. तू डॅडना हे सगळं नाही सांगणार की आपण एकत्र नाही आहोत. त्यांना कळलं नाही पाहिजे हे. प्लीज एवढं करशील ना माझ्यासाठी, प्लीज. अगं मी युजली खोटं बोलत नाही का कियारा, माझ्यासाठी. पण तुझ्यासाठी बोलेन. थँक्यू. सो सी यू देयर. पूर्वीसारखे शेंगदाणे राहिलेच नाही आता. बदलला ते जमाना, सगळं बदलला. खायचे आपले शेंगदाणे म्हणत खायचे. आता याच्या पुढे डायरेक्ट 2000ची नोट आहे माझ्याकडे. हा, हे ठेव खिशात आणि चालू पड. चल चल, निघ लवकर. जाऊ दे. हा छत्री लावून काळभैरव कशाला आलाय घरात? सुखाने खाऊ देणार नाही 4 दाणे. चला वसुधाबाई, चला आता हे निस्तरा. वडील म्हणून ते असाच विचार करणार. काय काय काय
त्यांची काहीच चूक नाही, सगळी चूक माझीच आहे. माझं नशीबच पांडू ना. आता तू त्यात पडणारस का? तुला कळतंय का पण अमृता, अगं ते खरंच किऊचं आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायच्या पाठीमागे लागलेत यार. मला भीती वेगळीच वाटते. तो माणूस आहे ना, एकाच दिवशी लग्न आणि साखरपुडा दोन्ही उरकून टाकेल यार. किऊचं टेन्शन आहे ना 200% परफेक्ट आहे यार. काही करू शकतो तो माणूस. हो रे, पण कियारानी प्रेशर अंडर येऊन कुठलं वेडं वाकडं पाऊल नको उचलायला. आलोय रिक्षाने, पण जाईन गाडीनी. घाडगे घाडगे सोन्या चांदीचे वाडगे. मी मनोहर प्रभुणे आलोय तुमचा शाही पाहुणचार घ्यायला आणि 7 दिवसात 10 लाख रुपये गोळा करायला. कसं ते मला माहित नाही, पण माझं मन सांगतंय माझी सगळी देणी याच घरातून चुकती होणार. तेव्हा माझे सगळे बेत तडीला जाऊ देत रे बाबा. अरे बघताय काय, वेलकम नाही करणार मला? तू इथे येस, पाहायला आली मी माझ्या बेबी जवळ आजपासून. अक्की, तू खुश नाही झाला? इडियट, तुला कोणी बघितलं तर तू पण ना. तू पण ना की नाही बघितलं रे कोणी. आली की मी बरोबर. तू पण ना. अरे किती टेन्शन घेताय काय? तुझ्या बोलण्याप्रमाणे मी केलं नाही इतके दिवस. अरे हळू, तू जे बोलतोस ना काही होत नाही तसं. आता ना मी माझ्या हिशोबाने वागणार आहे. आणि तसं पण एक सगळं किती एक्साइटिंग आहे. विंडो मधून चढून येणं, झाडं पण. फायनली आय एम होम, माझ्या हक्काच्या घरी. आय एम सो हॅपी. हो, थांबा थांबा जरा. ती छत्री अशी कोणी आजच्या बिच्च करून येत आहे ना, कशासाठी? ही सगळी शान जी स्टाईल आहे ना, ती आम्हा घाडग्यांना चांगली दिसते, त्यांच्यावर शोभते, तुम्हाला नाही हो. आणि काय विसर्जनाची मिरवणूक घेऊन आलायत का टेम्पो घेऊन आलायत कुठला? दोन्ही गेट सताड उघडून कसले घरात येतात? अहो आपल्या अवकातीला झेपेल असं छोटस गेट उघडायचं आणि उंदरासारखं आत यायचं सोडून काय आहे? बंद करा पहिलं. हो, घाडगे म्हणजे दिलदारी नाही का? घाडग्यांच्या दिलदारीचं प्रतीक म्हणून दोन्ही गेट्स अशी सताड उघडली आहेत मी. पण भारी तिखट बोलता बुवा तुम्ही. हरकत नाही, आता माझा मुक्काम इथे आहे ना आठवडाभर, तेव्हा जिभेवर खडी साखर ठेवून कसं बोलायचं हे मी तुम्हाला शिकवीन. हा, मुक्काम होय. काय होय काय होय? मान ना मान, मैं तेरा मेहमान, मुक्काम म्हणे. अरे हा बरोबर, तुमची ती हावरट भोचक आगाऊ पुतणी आहे ना आमच्याकडे, सारखी हादरत असते ती. तिने सांगितलं असेल काका मला तुमची खूप आठवण येते, तर आले लगेच काका छत्री आणि काय ती बॅगशी सगळं घेऊन. आमच्या घरात मुलीला पहिलं मूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिच्या सासरी जाऊन पाणी सुद्धा पित नाही कोणी. आले लगेच राहायला मुक्काम म्हणे मुक्काम. अहो, अतिथी देवो भव हे ब्रीद आहे की नाही घाडग्यांचं? आणि तुम्ही का रागावताय माझ्यावर? अरे हा, वसुधाताई, बहुतेक दुसऱ्या कुणाचा तरी राग तुम्ही माझ्यावर काढताय. असं नका करू. मी सांगतो ना तुम्हाला,
म्हणजे आता जरी तुम्हाला माझा राग येत असला ना, तरी ज्यावेळी मी इथून जाईन त्यावेळी सगळ्यात वाईट तुम्हाला वाटलेलं असेल. अतिथी देवो भव. हं. ते अतिथीसाठी आहे, तुमच्यासाठी देवो भव नाहीये. त्या ज्या काय कल्पनेच्या भराऱ्या म्हणून आकाशात उडताय ना फडफड फडफड करत, जमिनीवर या. नाही, मीच आणीन तुम्हाला म्हणा जमिनीवर. चांगला आदरातिथ्य करते तुमचं. चालेल. चला या या. मी पुढे हो. माई, एकीकडे लगेच वाढायला घेऊया का? नको. अगं म्हणजे आत्ता वाढून ठेवलं तर थंडीत गार होऊन जातं ना अन्न. मग म्हणून म्हंटल आता नको. बर. सगळे पानावर बसले की वाढायला घेऊ. आणि आज या. खास बेत केलाय हो कढी खिचडीचा. अरे वा, जीजी म्हणायची दोंदूर मसाला, बसा. गरमागरम खिचडी, त्याच्यावर लोणकडं तूप, जोडीला खमंग पोह्याचे पापड, सांडगी मिरची आणि चटकदार कढी. काय तोंडाला पाणी सुटलं की नाही एकदम. जेजीची आठवण येते नाही हो. अगं अमृता अक्षय कुठे आहे, वसुधा कुठे आहे, खोळंबलेत म्हणावं सगळे. बघा कोण आलेत आपल्याकडे. पाहुणे आलेत. नमस्कार. की उठ उठ. अगं तू वेडी आहेस का? अगं तू इथे आली आहेस आमच्या घरात. बस आजी, तुला आनंद नाही झाला ना मी इथे आल्याचा? झाला ना, खूप झाला. डॅडचं काय तुझ्या? ते बरोबर हॉटेलमध्ये पोहोचले होते, आता इथे येतील. अगं इथे अण्णा माई आहे, डबल डेंजर, कळतंय का तुला? काही नाही, सांगायचं सरळ. आता आज ना उद्या तुला खरं सांगायलाच लागणार आहे ना. सो हे बघ, हे हाय टाइम आहे. अक्की, यू नीड टू टेल. सांग की हीच माझी खरी बायको आहे. आणि आहेच ना मी. हो. तर तिच्याकडे काय बघतोय? हो ते सोड ना. तू डॅडला काय सांगितलंयस, काय सांगून बाहेर पडलीयस? आता तुझ्या सांगितल्याप्रमाणे अर्जुनने मला जेव्हा प्रपोज केलं तेव्हा मी त्याला क्लिअर सांगितलं की हे बघ, मला तू खूप आवडतोस, पण इट्स टू अर्ली, मला आता जमणार नाही. आणि असं सगळं सांगून मला खूप नीटली कन्व्हिन्स केलं. हा मग ठीक आहे, पुढे काय झालं? मग काय, मी त्याला म्हणलं आपण गोव्याला जाऊया. गोवा? तू अरे नुसतं सांगितलं, गेले का मी त्याला म्हणलं की आपण तुझ्या फ्रेंड्स बरोबर जाऊया, कारण माझे फ्रेंड्स तर तुम्ही दोघं ना. आणि त्याला पटलंय हे सगळं. आणि यू नो व्हॉट, त्यांनी डॅडना कन्व्हिन्स केलंय. इनफॅक्ट त्यांनीच तर परमिशन काढली आहे डॅडची. आणि आम्ही निघालो. पण मग अर्जुनचं काय? हा, अर्जुनचं काय, तो माझ्या प्रेमात आहे ना. मग मी त्याला सांगितलंय, त्याला म्हणलं की मी जाते माझ्या गर्ल्स गँग बरोबर, तू ये मागून. तो काय, तो लगेच हो म्हणाला. सो बेसिकली द गेम इज, डॅडला वाटतंय की मी अर्जुन सोबत आहे आणि अर्जुनला वाटतंय की माझ्या फ्रेंड सोबत आहे. बट लुक वेअर एम आय, माझ्या अक्की सोबत आहे. अक्की, आय एम सो हॅपी नाव. अरे यार बेबी. अरे